शिवतीर्थवरून आपल्या सोबत आहेत विशाल। सगळे नेते आता राज ठाकरेंची वाट पाहत आहेत, जे काही क्षणापूर्वी हॉटेल ताज लँडसे इथून निघालेले आहेत। काय अपडेट्स? नक्कीच मनसे नेत्यांची आज बैठक मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलवलेली आहे। त्याच्या आधी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आता ते ताज लँड या हॉटेलवरनं थेट शिवतीर्थ या ठिकाणी येत आहेत। खरं तर महाराष्ट्रातून मनसे नेत्यांना आज शिवतीर्थ या ठिकाणी बैठकीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। त्यामुळे अमित शहा यांची भेट झाल्यानंतर आज राज्यातील जे प्रमुख महायुतीचे नेते आहेत म्हणजे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन झाल्यानंतर आता थेट राज ठाकरे शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचतील आणि त्यानंतर नेमकी लोकसभा निवडणुकीच्या बाबतीत युतीच्या बाबतीत भूमिका जी आहे ही नेत्यांसमोर स्पष्ट करतील। नेमकी दिल्लीत काय चर्चा झाली, कोणत्या जागांवरती चर्चा झाली याची चर्चा जी आहे ती आजच्या बैठकीत मनसेअध्यक्ष राज ठाकरे नेत्यांसोबत करतील। त्याचबरोबर नेमक्या मनसे 2 जागा कोणत्या लढणार आहे याबाबतीत ही चित्र जे आहे हे आज दुपारपर्यंत या बैठकीनंतर स्पष्ट होईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज ते नेत्यांवरती लोकसभा निहाय काही जबाबदाऱ्या देतात का हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। जर राज ठाकरे युतीमध्ये सहभागी झाले तर नेत्यांनी कुठच्या दृष्टीनं काम केलं पाहिजे याचं मार्गदर्शन सुद्धा आजच्या बैठकीत मनसेअध्यक्ष राज ठाकरे नेत्यांना करतील। मात्र जर आपण सकाळपासूनच जर पाहिलं शिवतीर्थवरती तर सगळेच नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। मुंबईतील विभाग अध्यक्षांपासून पदाधिकाऱ्यांना जे आहे ते शिवतीर्थ या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहे। म्हणजे पक्षाचे नेते ते थेट विभाग अध्यक्ष अशा नेत्यांना आज शिवतीर्थ या ठिकाणी बैठकीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। त्यामुळे याच्या आधी मनसेअध्यक्ष राज ठाकरेंनी आढावा बैठका घेतल्या होत्या। त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची त्यांनी भेट घेतली होती आणि त्या भेटीनंतर अनेक घडामोडी घडताना आपल्याला पाहायला मिळतात। काल राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रात्री त्यांनी उशिरा भेट घेतली होती आणि आज सकाळी पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा त्यांनी भेट घेतलेली आहे। त्यामुळे या भेटीत नेमकी काय चर्चा झालेली आहे, मनसेअध्यक्ष राज ठाकरे नेमकी आता नेत्यांना काय भूमिका सांगतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे राज ठाकरे अवघ्या काही मिनिटांमध्ये शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचतील। श्वेता, बिलकुल। आणि किती वाजता बोलावलेलं होतं या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना, मात्र त्यानंतर ही महायुतीची बैठक ठरली का आणि मग या सगळ्या पदाधिकाऱ्यांना आता राज ठाकरे यांची वाट बघत थांबावं लागलं? नक्कीच श्वेता, खरं तर मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांनी या बैठकीची वेळ जी आहे ती सकाळी 11 वाजता दिली होती। मात्र सकाळी 11च्या आधीच मनसेअध्यक्ष राज ठाकरे हे हॉटेल ताज लँड या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक केली। ही बैठक बराच वेळ सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। बराच वेळ ही बैठक चाललेली आहे। त्यामुळे या बैठकीअंती आता नेमकं काय बाहेर येतं ते पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे। कारण का नेत्यांमध्ये सुद्धा उत्सुकता आहे की नेमकी मनसेअध्यक्ष राज ठाकरे काय भूमिका घेत आहेत, कोणत्या जागांच्या बाबतीत भूमिका घेतात। कारण का एक चर्चा चालू आहे, अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर एक चर्चा आहे की मनसे 2 जागा या लढू शकतं आणि या 2 जागांवरतीच मनसेची तयारी जी आहे ती सुरू आहे। आपण पाहिलंय जी माहिती मिळते ती मनसेअध्यक्ष राज ठाकरेंकडनं ज्यावेळेला दिल्लीत अमित शहा यांची भेट झाली होती त्यावेळेला मुंबईतीलच 2 जागांचा आग्रह जो आहे हा करण्यात आला होता आणि त्या अनुषंगानं आता मनसेअध्यक्ष राज ठाकरे नेमकं काय बोलतात हे पाहावं लागेल। कारण का आजच्या बैठकीत जर आपण पाहायला गेलं तर मुंबईतील विभाग अध्यक्ष सुद्धा या बैठकीला हजर आहेत आणि राज्यस्तरावरचे नेते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामुळे ज्या पद्धतीनं मनसेअध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईतील 2 जागांचा आग्रह धरला होता त्याच अनुषंगानं आज मुंबईतील पदाधिकारी आपल्याला शिवतीर्थ या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। त्यामुळे आज नेमका या नेत्यांना काय राज ठाकरे आदेश देतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर आजच्या बैठकीमध्ये काय झालं आणि या बैठकांच्या अनुषंगानं मनसेअध्यक्ष राज ठाकरे नेत्यांना नेमकं काय मार्गदर्शन करतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे। अवघ्या काही मिनिटांमध्ये राज ठाकरे जे आहेत ते शिवतीर्थ या ठिकाणी पोहोचतील। श्वेता, बिलकुल। आणि या मनसेच्या नेत्यांची पदाधिकाऱ्यांची ते बैठक घेतील आणि अमित शहांसोबत झालेल्या बैठकीमध्ये काय झालं, काल रात्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत काय झालं आणि त्यासोबत आता हॉटेल ताज लँडसेंड या ठिकाणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीमध्ये नेमकं काय झालं हे आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं जाईल कदाचित। आणि त्यांच्याकडून जे काही त्यांचे विचार याबद्दल काय आहेत, अर्थात या सगळ्यानंतर कशी घोषणा केली जाते, कधी होते ही घोषणा मनसे महायुतीमध्ये अर्थात एनडीए मध्ये सामील होण्याबाबतची? नक्कीच खरं तर आपण पाहायला गेलं तर आज मनसेअध्यक्ष राज ठाकरे हे नेत्यांना भूमिका स्पष्ट करतील। कारण का ज्या पद्धतीनं वेगवान ह्या घडामोडी घडतात या 3 दिवसांमध्ये अत्यंत वेगवान घडामोडी घडलेल्या आहेत। मनसेची वाटचाल ही युतीच्या दिशेनं सुद्धा तितक्याच वेगानं होताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आज मनसेअध्यक्ष राज ठाकरे नेमकं दिल्लीत काय झालं, दिल्लीत कोणत्या स्तरावरती चर्चा केली, कारण का ज्यावेळेला अमित शहा यांना मनसेअध्यक्ष राज ठाकरे भेटले होते त्यावेळेला एक अशी चर्चा होती की आता लोकसभाच्या अनुषंगानं विधानसभांच्या दृष्टीनं सुद्धा
चर्चा जी आहे ती त्या बैठकीत झालेली आहे आणि कुठेतरी मनसेकडनं ते पुढच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीचा विचार सुद्धा करून ही मोर्चे बांधणी केली जाते आणि युतीच्या दिशेने पावलं टाकली जात आहेत. त्या अनुषंगानं आज मनसेअध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील, कारण का आपल्याला माहिती आहे मनसे पक्षामध्ये सुद्धा नेत्यांमध्ये मतमतांतर आहेत. काही नेत्यांची अशी भूमिका आहे की आपण युती बरोबर राहिलं पाहिजे आणि युतीतनंच आपण लढलं पाहिजे, तर काही नेत्यांची अशी भूमिका आहे की आपण स्वतंत्र लढलं पाहिजे. त्यामुळे या दोघांचा ताळमेळ सुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना जुळवावा लागेल आणि याच अनुषंगानं आजच्या बैठकीत नेमकं काय बैठका झाल्या, कुठच्या स्तरावरती या बैठका झाली, कशा पद्धतीने या बैठकांमध्ये चर्चा झाली याची माहिती नेत्यांना मनसे अध्यक्ष राज ठाकरे विश्वासात घेऊन सांगतील आणि त्यानंतर युतीची घोषणा आहे. जर मनसे युतीत सहभागी होतील तर या बाबतीत 3 प्रमुख पक्ष म्हणजे शिवसेना, एकनाथ शिंदे, दुसरं भाजप, देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काही संयुक्तिक पत्रकार परिषद होत्या हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरं पाहायला गेलं तर महायुतीमध्ये अजित पवार सुद्धा हे घटक पक्ष आहेत. या बैठकांमध्ये कुठेही अजित पवार आपल्याला दिसलेले नाही आहेत, त्यामुळे त्यांच्या बाबतीत सुद्धा मनसेची नेमकी काय भूमिका आहे ही सुद्धा पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. त्याच अनुषंगानं आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील, नेत्यांना मार्गदर्शन करतील आणि आपली वाटचाल कशा पद्धतीनं असणार आहे, कुठच्या दिशेनं आपल्याला ही निवडणूक लढली पाहिजे या सगळ्यावरती सविस्तर चर्चा जी होईल. आता जर आपण पाहायला गेलं तर शिवतीर्थच्या जर बाहेर आपण पाहायला गेलं तर महाराष्ट्रभरातील नेते या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत. श्वेता, विशाल बरोबर आहे. हे जे शिवतीर्थबाहेर जे महाराष्ट्रातील नेते कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत, या सगळ्यांचं काय म्हणणं आहे, त्यांच्या सगळ्यांच्या काय भावना आहेत? कारण हे एक नवं समीकरण राज्यात पाहायला मिळणार आहे. महायुतीमध्ये आता हा नवा भिडू सामील होतोय मनसेच्या रूपात. नक्कीच. खरं तर महायुतीमध्ये मनसे जर सहभागी झाली तर नवीन मित्रपक्ष जो आहे हा मनसेच्या रूपाने असेल. मात्र कालपासून जर आपण पाहायला गेलं, ज्या वेळेला अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी थेट नेत्यांना आदेश दिले की कोणीही सध्याच्या राजकीय स्थितींवरती किंवा या ज्या बैठका होत आहेत त्या बैठकांवरती कोणीही वक्तव्य करू नये. त्यामुळे मनसेच्या नेत्यांकडनं अद्याप कुठच्याही प्रकारची अधिकृत भूमिका किंवा मतमतांतरे जे ही त्यांनी जाहीररित्या व्यक्त केलेली नाहीये. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज नेत्यांची बोलल्यानंतर नेमकं काय भूमिका घेतात हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे. दुसरं म्हणजे काल बाळा नांदगावकर यांनी ज्याला माध्यमांना प्रतिक्रिया दिली होती त्याला त्यांनी सांगितलं होतं की आता इथून पुढच्या ज्या चर्चा आहेत त्या राज्य पातळीवर यांची भेट झाल्या की मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी भेट घेतली त्यावेळेला मनसे नेते जे दक्षिण मुंबईतनं लढण्यास इच्छुक आहेत त्यांनी माध्यमांसमोर येऊन सांगितलं होतं की आताच्या ज्या चर्चा असतील त्या चर्चा आता राज्य पातळीच्या नेत्यांसोबत होतील आणि त्यांच्यासोबत बैठका झाल्या की मात्र आमच्या नेत्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका होतील. आणि त्याच अनुषंगानं आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतलेली आहे. ही बराच वेळ बैठक चालू झालेली आहे. त्यामुळे या बैठकीअंती नेमकं काय झालेलं आहे, काय याचा तपशील जो आहे हा थोड्या वेळानं बाहेर येईल. कारण का मनसे अध्यक्ष राज ठाकरे या बैठकांच्या बाबतीत विस्तृत माहिती जी आहे ही पदाधिकाऱ्यांना देतील, नेत्यांशी ते चर्चा करतील आणि इथून पुढे नेमकं कशा पद्धतीनं आपण काम केलं पाहिजे, जर आपण महायुतीमध्ये सहभागी झालं तर कुठच्या जागांवरती आपण अधिक काम केलं पाहिजे किंवा विधानसभेच्या दृष्टीनं जी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अमित शहा बरोबर चर्चा झाल्याची माहिती मिळते. त्या अनुषंगानं आज ते पदाधिकाऱ्यांची काय मनधरणी करतात का हे पाहावं लागेल. मनधरणी याच्यासाठी कारण का मनसे नेत्यांमध्ये सुद्धा 2 मतप्रवाह आहेत. ते म्हणजे काही नेत्यांची अशी स्पष्ट भूमिका आहे की आपण महायुतीमध्ये सहभागी राहून निवडणुका लढल्या पाहिजेत आणि काही नेत्यांची अशी भूमिका आहे की आपण आपल्याकडे लोकांचा बघायचा दृष्टिकोन वेगळा आहे, आपल्याकडे वेगळ्या दृष्टीनं लोक बघतात नाही, आपण एकला चलोच्याच मार्गाने निवडणुका लढल्या पाहिजेत अशा पद्धतीच्या मतांतराचे सुद्धा नेते मनसेमध्ये आहेत. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना या दोन्ही नेत्यांचा 2 मतप्रवाह असलेल्या नेत्यांचा सुद्धा मेळ घडवून आणणं हे सुद्धा त्यांच्यावरती कसं बसणार आहे. त्यामुळे आजच्या या बैठकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे नेमकं या पदाधिकाऱ्यांना काय आदेश देतात, कारण का निवडणुकांच्या अनुषंगानं आपल्याला माहिती आहे अनेक पक्षांनी स्वतःचे उमेदवार हे जाहीर केलेले आहेत आणि या अनुषंगाने नेमकं कसं काम केलं पाहिजे, कुठच्या दृष्टीनं काम केलं पाहिजे, महायुतीमध्ये आपण एक समान आहोत या दृष्टीनं काम केलं पाहिजे अशा पद्धतीचे आदेश जे आहेत हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना आज देऊ शकतात. आणि त्याच अनुषंगानं अगदी बरोबर. ही पदाधिकाऱ्यांसाठी सुद्धा विशाल ही एक आपण म्हणूया एक प्रकारचं आशेचा किरण असणार आहे. कारण गेले इतकी वर्ष मनसेकडे नसलेलं पद आणि आता या महायुतीत सामील झाल्यामुळे सत्तेत येणं हे सगळ्या पदाधिकाऱ्यांसाठी कार्यकर्त्यांसाठी एक उभारी म्हणावी लागेल. नक्कीच. खरं तर ज्या पद्धतीनं आपल्याला माहिती आहे 2012 पासून मनसेच्या बाबतीत डाऊनफॉल आलेला आपल्याला पाहायला मिळतोय.
एकही निवडणुकीमध्ये मनसेला यश हे आलेलं नाहीये आणि त्याच अनुषंगानं एक ही नवसंजीवनी आहे का याची चर्चा सुद्धा आता सुरू झालेली आहे. कारण का भाजप सोबत ही युती करणं याचा अर्थ मुंबईत मनसे अधिक बळकट होऊ शकते, नाशिकमध्ये बळकट होऊ शकते आणि पुणे या 3 शहरांमध्ये मनसे अधिक बळकट होऊ शकते आणि ग्रामीण भागात पक्ष विस्ताराला सुद्धा एक वाव या सगळ्यामुळे मिळू शकतो. त्यामुळे ही कुठची तरी आपण ज्या पद्धतीनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अमित शहा यांची भेट घेतलेली आहे ती कुठेतरी अधिक पुढचा विचार करून ही भेटीगाठी झालेल्या आहेत. कारण का आपल्याला माहिती आहे जर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना 2 जागांवरती समाधान मानावं लागलं तर मात्र विधानसभेच्या अनुषंगानं नक्कीच मनसे बार्गेनिंग करेल आणि अधिक जागा आपल्या पदरात कशा पद्धतीनं पडतील त्या जिंकून कशा येतील त्या अनुषंगाने ही मनसेची वाटचाल जी आहे ही सुरू आहे आणि त्याच अनुषंगाने ही मोर्चे बांधणी जी आहे ही सुरू झाल्याचं आपण म्हणू शकतो. कारण का आपल्याला माहिती आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सातत्यानं ज्या वेळेला सभा झाल्या होत्या त्यावेळेला त्यांनी म्हटलं होतं की येणारा काळ हा आपण सत्तेत असणारा काळ असेल, आपण दिल्लीत असू अशा पद्धतीची त्यांनी विधानं याआधी वर्षभर केली होती आणि त्याच अनुषंगाने या बैठका मग महायुतीचे नेते अनौपचारिकपणे राज ठाकरेंची भेट घेणं किंवा सदिच्छा भेटी घेणं या अगदी बरोबर आहे. म्हणजे हे आजच्या घडीला जो निर्णय येणार आहे त्याचे संकेत होते खरं तर. विशाल, असं सोबत राहा. राजकीय प्रतिक्रिया सुद्धा आता उमटायला लागलेल्या आहेत, त्या सुद्धा पाहूयात.